हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. हा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे कारण ह्या ब्लॉग मध्ये आता तरी मी एकटीच असणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की काय चालू आहे या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आहे रिलेटेड टू आमच्या अधिक मासशी. तुम्हाला माहिती आहे आमच्या लग्नानंतरचा हा पहिला अधिक मास आहे. सो मी अक्षयला असं सांगितलं की मी म्हणजे माझी मम्मी घरी एकटी असते आणि मम्मीची तेवढी तब्येत ठीक नसते, त्याच्यामुळं मग ती एकटी नाही करू शकत सर्व काही. तर मग मी अक्षयला सांगितलं की आपण फक्त साधं जेवण वगैरे करणार आहे आणि थोडे कपडे देणार आहे आणि झालं, फक्त इतकाच आपण अधिक मास सेलिब्रेट करणार आहे. पण ऍक्च्युअल मध्ये मी आलीये माझ्या माहेरी कोल्हापूरला आणि मी खूप सारं प्रिपरेशन केलेलं आहे जे मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. जसं की डेकॉर असणार आहे, शॉपिंग असणार आहे, अजून काहीतरी एखादा त्याच्यासाठी काहीतरी सोनं वगैरे घेणार आहे. तर हे सगळं शॉपिंग मी जे तयारी करणार आहे ते मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. आणि एंडला ऑब्व्हियसली जेव्हा अक्षय येईल तेव्हा आम्ही कसं सेलिब्रेट केला आमचा अधिक मास आणि त्याला कसं वाटलं मी केलेली तयारी, त्याची रिएक्शन आपण घेणार आहे. सो असा असणार आहे हा वाला ब्लॉग. तर स्टे ट्यून गाईज, मी तुम्हाला घेऊन जाईल माझ्यासोबत. एकटी असणार आहे या ब्लॉग मध्ये. सो लेट्स सी. आज फर्स्ट डे आहे माझं इथे. तर आज म्हणजे मला तर अजून 3 दिवस आहेत आजपासून. आज आहे वेनसडे, म्हणजे वेनसडे मी काल रात्री आली आहे इकडे आणि माझ्याकडे 3 दिवस आहेत. तर 3 दिवसाचं मी असं प्लॅन केलंय. फर्स्ट डेला आज मी करणार आहे सोन्याची शॉपिंग आणि बाकी थोडं काहीतरी माझी साडीची तयारी असं प्रिपरेशन वगैरे करणार आहे, जे की इथल्या इथे होऊन जाईल माझ्या घराच्या जवळ. आणि उद्या उद्या मी असं ठरवलंय की मी उद्या साडीच्या शॉपिंगला जाईल, त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. सो असं प्लॅन आहे माझा. आणि एक दिवस मी मध्ये ठेवला आहे त्याच्यामध्ये मी डेकॉरचं प्लॅनिंग करेल, थोडस साफसफाई आणि कसं अरेंजमेंट करायचं ते वगैरे, त्याच्यासाठी एक दिवस ठेवलेला आहे. सो असं माझं प्लॅन आहे. लेट्स सी की वर्कआउट होतोय का नाही. तर आज चला माझ्यासोबत आता सोन्याची शॉपिंग करायला. अक्षयसाठी काहीतरी दागिना घेऊ आपण. लेट्स सी. चलो. याने मम्मीने आलो आता सोन्याची शॉपिंग करायला. आम्ही चाललोय अंबिका ज्वेलर्सच्या मध्ये. शॉपिंग केलेली आपण 10 महिन्याची केली का नाही तर बिल खाल्लेला आहे, सगळं घेतलेलं आहे. घेतलंय त्याच्यासाठी मम्मी असं कर. शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही चाललोय थोडस मम्मीला काय काही बारीक सारीक घ्यायचे बाजारपेठेचे. तो मला वाटतं आज काही बाकी असून काही करणार नाहीये. जसं म्हणलं डेकोरेशनचं बघेल ते बघेल आणि त्याच्यानंतर मग उद्याच डायरेक्ट शॉपिंगला जाईल. चला मम्मी सोबत आता शॉपिंग करू, काहीतरी घरात काय काय लागणार आहे त्याचं. चालू आहे शॉपिंग. घरी लागणारे सामान थोडस शॉपिंग केलं मम्मी सोबत आणि आता मी घरी आलेली आहे. आता जेवेल आणि याच्यानंतर मी बोलवलंय डिस्कशन साठी की कसं सेटअप करायचं, कुठं करायचं, काय काय सामान वगैरे लागणारे, कसं करणार, थीम वगैरे सगळं डिसाईड करायचंय. सो तो येईल थोड्या वेळ, तोपर्यंत मी जेवून घेते आणि दॅट्स इट. आजचा दिवस तर असाच जाईल. आणि उद्या नक्की साड्यांची शॉपिंग असणार आहे. माझी फेवरेट गोष्ट शॉपिंग करायची. साड्या घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतर अक्षयसाठी कपडे घ्यायचे आहेत. परत मला सुद्धा मम्मीसाठी साड्या, म्हणजे आईची ओटी वगैरे पण असतं तर ते पण घ्यायचंय.
आज सांगायचं झालं तर आम्ही खरं तर अक्षयसाठी सोन्याचं काहीतरी घ्यायला गेलो होतो. तर सोन्याचं आम्ही घेतलं एक वस्तू आणि त्याच्यानंतर मग मम्मीसाठी जोडवी केली, माझ्यासाठी मम्मीने जोडवी केली. तर अशा पद्धतीचं म्हणजे 3-4 वस्तू आम्ही घेतल्या. त्याच्यानंतर चांदीची दिवा, चांदीचा दिवा असतो तो तो अनारसा सोबत देतात तो. अशा पद्धतीने आम्ही 3-4 वस्तू घेतल्या तिथे, सोनं आणि चांदी. तर ती शॉपिंग करून आता उद्या परत एकमेकींना साड्या आणि माझ्या सासूरवाडी म्हणजे माझ्या सासरी, माझी सासू, माझी जाऊ आहे तर सगळ्यांना कपडे घ्यायचे. तर अशा पद्धतीने म्हणजे उद्या एक 6-7 साड्या तर घ्यायच्याच आहेत नक्कीच. आणि त्याच्यानंतर कपडे पुरुषांना. तर अशा पद्धतीचा उद्याचा दिवस असणार आहे. आणि उद्या आम्ही जाणार आहे कोणत्या लोकेशनला ते मी उद्याच सांगते. चलो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. अनदर डे इन माय माहेर. सो आज दुसरा दिवस आहे माझा इथे, माझ्या घरी माहेरी. आणि अधिक मासाची तयारी चालू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, काल इव्हिनिंगला मी डेकोरवाल्या सोबत डिस्कशन केलं. त्यांनी शूट नाही केलं पण झालं माझं डिस्कशन. सगळं कसं सेटअप असणार आहे, काय कंटेंट, कसं कुठे काय ठेवायचं, हे सगळं अरेंजमेंट मी त्याला सांगितली. तो आला होता घरी. आणि आज आत्ता मी आवरून निघाली आहे शॉपिंगला. शॉपिंगसाठी मी चालली आहे कोल्हापूरला. म्हणजे मी मेन सिटीमध्ये नाही राहत, तर मी वाठारच्या जवळ राहते. तर त्याच्यासाठी मग मी चालली आहे कोल्हापूरला. कोल्हापूरमध्ये स्पेसिफिकली मी गांधीनगरमध्ये जाते शॉपिंगला. तर तिथे आम्ही जाणार आहे आज साडीच्या शॉपिंगसाठी. तर खूप साऱ्या साड्या घ्यायच्या आहेत, जवळपास 7-8 साड्या घ्यायच्या. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय कपडे वगैरे असं सगळं घ्यायचंय. तर चला मग माझ्यासोबत, मी दाखवते आजचा दिवस कसं जाईल. बहुत स्ट्रगल है भाई, बहुत स्ट्रगल है. तिकडे सफारीमध्ये जात असते एसी गाडी. आज मी टमटम 6 सीटर. इकडे आमच्या इथं बोलतात वडा. आता फायनली मी डेस्टिनेशन दाखवते. खूप सारी शॉपिंग केली साड्यांची. जवळपास 3-3.5 तास गेले. थोडी आम्हाला भूक लागली तर तिथं जवळच डोसा सेंटरमध्ये आलो आणि डोसा घ्यायला. तर मम्मीला डोसा घेतला, खूप आवडतो डोसा खायला. डोसा देणार आहे. मला 3 बॅग्स आहेत गाईस. 3 बॅग्स घेऊन मला टमटमनी जायचंय 6 सीटर. इतकी सवय झाली आहे ना, नवरा गाडी काढतो, गाडी बघायचं. पण इथं मला बिलकुल जमत नाही करून नाही खूप जास्त. आणि रोज जायचे आता मला घरी पेटवडगावला. मी ते इम्पॉसिबल वाटत आहे पण मी तिथे थोडंसं डोसा पण येणार तिथे आणि मग निघते. डोसा वेट करते फक्त एकच त्यासाठी काय करायला. बापरे, फायनली मी घरी आले. खूप ऊन होतं गाईज. उन्हातून टमटम मध्ये बसून त्याच्यानंतर 3 ते 4 तास आम्हाला लागले शॉपिंग साठी. इतकं सगळं केल्यानंतर फायनली मी घरी पोहोचली आता.
जस्ट चेंज केलं आणि तुम्हाला दाखवते. आणि किती शॉपिंग केली, खूप साऱ्या साड्या घेतल्यात एकदम. त्याच्यानंतर म्हणजे साड्याच भरपूर घेतले आणि त्याच्यानंतर मेनसाठीच घेतलंय शर्ट पीस, पॅन्ट पीस वगैरे. हे बघा एवढं शॉपिंग केले. खूप साऱ्या साड्या आहेत, ते 3 बॅग्स एक बॅग आहे. असं हे 3 बॅगचं शॉपिंग केले. शॉर्ट पीस, साडी, हे सगळं एवढं शॉपिंग केलंय. आणि आता मी थोडस आराम करणार आहे. आणि ह्याच्यानंतर मम्मीने मला सांगितलं हे सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवायला. म्हणजे आता साड्या आहेत तर त्याच्यासोबत ते ओटीचं सामान असतं ते असं वगैरे, हे सगळं सामान मम्मीने मला भरून ठेवायला सांगितलं. तर ते मी भरणार आहे थोड्या वेळात. त्यावेळी परत दाखवते तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर आजचा दिवस तरी जाईलच निघून, कारण संध्याकाळ होऊन झाली ऑलरेडी, म्हणजे 5 वाजलेले आहेत. तर मग मी नंतर करेल तर रात्री. तर टाइम होऊन जाईल, आजचा दिवस संपून जाईल. मग उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एवढी शॉपिंग करून सुद्धा अजून एक गोष्ट राहिली आहे, ते म्हणजे अक्षयसाठीचे कपडे नाही घेतलेले आम्ही. म्हणजे पुरुषांसाठी सगळ्यांना असे घेतलेत शर्ट पीस, पॅन्ट पीस. पण अक्षयसाठी स्पेशली रेडीमेड कपडे घ्यायला लागणार आहेत, ऑब्विसली जावयाचा मान. सो त्यामुळं मग ते राहिले अजून घ्यायचं. त्याची शॉपिंग मी प्रोबॅबली उद्या नाहीतर आज संध्याकाळी करेन. सो दॅट्स इट. आणि मग उद्या मे बी अजून थोडं शॉपिंग करायला लागेल. असं वाटतंय की बाबा घरी एखादं सामान, समजा आमरस करायचं तर आंबे, पोळीसाठी वगैरे, काही डाळ वगैरे, असं हे जे छोटं छोटं सामान आहे ह्या गोष्टी घ्यायला जायचंय. आणि मी पण अजून हे याला एकदम नाही का, मला याला गिफ्ट रॅप पण करायचं ह्या गोष्टींना सगळ्यांना, जेणेकरून मला हे डेकोरेशनमध्ये ठेवता येईल. आणि नक्कीच बघूयात अक्षयला कसं वाटणार आहे. तुम्हाला फायनली मी त्याच्याकडे देणार आहे बोलायला लास्टला, सगळं कार्यक्रम झाल्यानंतर. तो बघू काय बोलतोय, मग त्याच्यावर करेल की मी एवढी मेहनत केलेली त्याला कशी वाटली, म्हणजे वर्थ होतं का, की त्यांनी, म्हणजे मी एवढे दिवस आधी आले इथं, एवढं प्रिपरेशन केलं, एवढं गेलीये उन्हातून वगैरे शॉपिंग करायला. सो ह्या सगळ्या गोष्टी बघू आता त्याची रिएक्शन काय येते त्याच्या पहिल्या अधिक मासासाठी, म्हणजे माझा पण मोस्टली. जवळपास 6-8 साड्या झालेल्या आहेत. आणि बाकी मेन्सचे 6 सेट्स आणि प्लस अक्षयचा एक वेगळा. सो अशा पद्धतीने एवढी शॉपिंग आम्ही केलेली. बापरे, असं वाटतं की लग्नाचीच तयारी केली. पण ठीक आहे, आता 3 वर्षातून एकदा येतो सण आणि पहिलाच आहे आमचा, तर नक्कीच करायला तर पाहिजे. सो केलेली आहे तयारी, अजून फक्त उद्याचा दिवस. आणि मी पण वेट करते की कधी अक्षय येईल. आणि मी त्याला खूप मिस करते ऍक्च्युअली मध्ये, माहेरी आले तरी, आणि तो पण मला खूप मिस करतो. आणि ऍक्च्युली आय कांट वेट टू सी हिम, आणि त्याची रिएक्शन तर मेनली. तर चला मग बघू कसं होते प्रिपरेशन. अजून मी काढणारच आहे, अजून खूप साऱ्या गोष्टी असतील त्या मी ऍड करेल. आणि लास्टली कसा होईल आमचा प्रोग्राम तो, आणि त्याच्यानंतर मग अक्षय देणार आहे. अक्षयला मी विचारेल की कसं वाटलं तुला इथं आल्यावर, म्हणजे तुला काय वाटलं होतं मी काय करेल, आणि कसं, म्हणजे मी काय काय केलं, मग तुला बघून कसं वाटलं असं वगैरे. तर स्टे ट्यून. तयारी चालू आहे जोरात. तर काल आम्ही साड्यांची शॉपिंग केली आणि आज आम्हाला अजून बारीक सारीक वस्तू घेऊन यायचे, जसं की लिस्ट बनवलेली आहे. लिस्ट आहे खूप मोठी. तर
खूप सारे छोटं मोठं सामान आणायचं आहे. त्याच्यासाठी मग आता आम्ही चाललो आहे आमच्या गावामध्ये, म्हणजे पेठवाडा गाव मध्ये बाजारपेठेत चाललोय. तर आणि आमच्या सोबत माझी छोटी भाची पण आलेली आहे, माझ्या दादाची मुलगी. तर तिला घेऊन आम्ही चाललोय आज. तर म्हणजे काल रात्रीच ती आली, तर तेव्हापासून खूप मज्जा येत आहे. छोट्या घरात कोणतरी असलं की खूप मज्जा येते ना. ती आता परू इकडे ये ना, इकडे 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 इकडे. हे बघा आमची प्रिन्सेस आलेली आहे. हाय कर, हाय हाय कर ना असं कॅमेऱ्याला. हाय हाय. ते माझ्या प्रिन्सेस साठी पण काहीतरी आणणार आहे आम्ही छोटस. त्याला खूप मज्जा येणार आहे. आज आम्ही आता शॉपिंगला चाललोय. तर आजच्या दिवशी मग इतकंच असणार आहे. जे काही आम्ही घेईल त्याचं मी करेल व्हिडिओ, सांगेल काय काय घेतले किंवा आल्यानंतर. तर मग आजचाच एक दिवस उरलेला आहे तयारीसाठी. तर मग तयारी पूर्ण होईल आणि मग उद्या असणार आहे डी डे. आणि उद्या सकाळ सकाळपासून तयारीला लागायला लागेल, कारण ते लोक 12 वाजेपर्यंत पोहोचतीलच. तर आम्हाला त्याच्या अगोदर पूर्ण जेवण बनवायचं आहे. पुरणाच्या पोळीचा बेत आहे. त्याच्यानंतर असणार आहेत भजी, त्याच्यानंतर पापड, आमरस, कटाची आमटी. सो सो एक्सायटेड. सो एवढं सगळं जेवण आणि त्याच्यासोबत डेकोरेशनची तयारी. सो मज्जा येणार आहे. बघूया कसा होतोय माझा पहिला अधिक मास. तुला काय काय पाहिजे परू, सांग मला. मेकअप पाहिजे आहे. त्याच्यात केवढं असते सामान सांगू? केवढं असते? पावडर, फाउंडेशन आणि ब्रशेस आणि आय शॅडोज आणि पावडर्स. बापरे, एवढं सगळं माहितीये तुला? आणि कपडे आणि चॉकलेट आणि डेकोरेशनचं. डेकोरेशनचं काय पाहिजे तुला? फोटो दाखव त्याचा. तुला दाखवू? हा. मग तू करणार डेकोरेशन? मेकअपचं दाखव की मला. मेकअपचं दाखवू, थांबा. ऐकलंय का डिमांड्स आमच्या परीच्या? चला आता हे सगळं घ्यायला जायचंय आपल्याला, है ना. कपडे घ्यायला आलो आम्ही आता परूसाठी. कपडे घ्यायला आलोय. छान छान है ना परू? नाही असं स्टॉप आणि टोपी. काय तुम्हाला शॉपिंग चालली. नेक्स्ट स्टॉप आम्ही घेतला लेडीज शॉपिंग मध्ये, जिथे आम्ही सामान घेतले. बांगड्या, पावडर, हेअर पॅन्ट, मेहंदी, छोट छोट सामान. तो घेतलंय आता. आणि इथून पुढे अजून 2-3 स्टॉप असतात. बापरे. आता आम्ही आलो बांगड्या घालायला. आता आम्ही आलेले खायला. करू ते पण टाकणार त्याच्यात. ते पण टाकणार. काय खायलीस ग तू? काय खाती? खाल्ली आम्ही. फायनली घरी आलोय. इतकं सारा पसारा, इतकं सारं सामान घेऊन आलोय. खूप काही शॉपिंग केलंय, जसं मी सांगितलं. खायला थांबलो वगैरे, 4-5 ठिकाणी गेलो. ओटीचं सामान, त्याच्यानंतर अक्षयचे कपडे राहिले होते ते, त्याच्यानंतर घरातलं सामान, बांगड्या. ओटीमध्ये सुद्धा खूप 4-5 वस्तू असं होत्या बारीक सारीक. सो हे सगळं घेतलं ठिकठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग फायनली आता मी घरी आलीये. 9:30 वाजलेत ऍक्च्युली आता.
अजून याचं पॅकिंग करायचंय, डेकोरेशन रेडी करून ठेवायचंय. पण थोडा आता ब्रेक घेईल, चेंज वगैरे करून फ्रेश होऊन जेवेल आणि जेवल्यानंतर मग परत पॅकिंग करणार आहे. हॅलो गाईज, जे आमच्या वहिनी आहे, हाय म्हटले त्या तुम्हाला सगळ्यांना. तर आता आम्ही का बसलोय माहितीये का इथे खाली? हे पसार दिसतोय का? हे एवढं सगळं शॉपिंग केले खाली बघ. हे बघा, हे एवढं सगळं आणलंय. आता ह्याच आम्ही पॅकिंग करणार आहे, म्हणजे हे असं भरून ठेवणार आहे, म्हणजे डेकोरेशन साठी रेडी, म्हणजे उचलायचं आणि मग ते डेकोरेशन मध्ये ठेवता येईल असं. कारण मग उद्या असं काही वेळ नाही पुरणार, जेवण पण बनवायचंय, सगळं आहे, आवरायचं, साडी वगैरे घालायचं. त्याच्यामुळे मग आम्ही आता हे करत बसलोय. आता रात्रीचे 10:30 वाजले, आम्हाला आता करायला वाजणार 12, आणि सकाळी आणि लवकर उठायचंय. आणि आय होप की हे एवढी सगळी मेहनत वर्थ असावी आणि अक्षयला सगळं आवडावं. बघूया उद्या आता कसं होतंय कार्यक्रम. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डी डे फायनली. आज सॅटरडे आहे आणि अक्षय ऑलरेडी निघालाय आणि मी म्हणजे खूप सारी तयारी करायची आहे. डेकोरेशन चालू आहे, दाखवते. घरामध्ये सुद्धा आता प्रिपरेशन चालू आहे डेकोरेशनचं. बघा तयारी कशी चालू आहे. माझा अवतार खाल्ले, पण मागे लावलेलं आहे मागचं सेटअप. आता फक्त फुलांची रांगोळी काढायची, वहिनी आहे. इतकं सारं बनवलंय सगळं. हे रात्री आम्ही जे करत बसलो होतो ना पॅकिंग, ओटीचं वगैरे सामान, हे सगळं ह्याच्यामध्ये टाकलेले, ओटीचं सामान वगैरे वस्तू. आणि एवढं सामान हे डेकोरेशन वाल्यासाठी इथे ठेवलेलं आहे, रांगोळीमध्ये ठेवण्यासाठी. बघू आता कसं होते एकदम फायनल लुक. फायनली मी रेडी झालेली आहे, डेकोरेशन पण झालेलं आहे. बघू बघा. आणि आता वेट करतोय अक्षयचा येण्यासाठी. बघूया त्याला का आवडते का डेकोरेशन आणि कसं होतंय आमचा पहिला अधिक मास. असं होतं की पप्पा काय काम नाही आमची बाई कुठे गेली? या बाळा, करायचंय, तिचं पण पूजा करायचं आहे. काढपीची तुझी ना त्या मधल्या पण इकडे काय बघ काय जरा ताट असं उंच म्हणजे अजून कुठं लावायचं कुठं हाताला पायाला आणखी कुठं लावायचं नारळी कन्यापूजन करायचंय. चला कन्यापूजन करायचं. उभा राहा या पुढे लय हलवा गेले. हा मॅचिंग झालंय. जरा खाली होत, जरा खाली होत. त्यांच्या उंच व्हायला
संपसर माझा हातून द्यायचं ते आता त्यांच्या जाव्यांचे ते द्यायचंच. सगळे संपायचे मला जेवायला नाही बरं बरोबर पैसे नाही कसं नाही दुसरा घेतला दुसरा असतो चांगला येते हे आता त्याच्यात काय आलं बघ गोष्ट खाल्ले बघ. ते चटणी वाल्या ताईला द्या थोडस खाल्लं हा, द्या पूर्ण द्या पूर्ण पूर्ण अर्ध खा, अर्ध. पैसे करणार कसे काय खाल्लं काय ते काय पैसे खाल्ले का मीठ खाल्ले काय ओवा आहे जिरा आहे काय आहे समजतच नाही. समजत नाही केव्हाला घातलं होतं त्याच्यात पुरा नाही पूर्ण आहे पोटाच्या आतच आहे ते पुराणच आहे वाटतं. दगड असायचं जरा असेल जरा. दगड असायचं कार्यक्रम झालाय फायनली आणि याला चेंज करायची तुम्ही खूप घाई. गरम झालं कारण की गरम होत होतं खूप माझा अवतार बघा माझं पण बघ कसं आहे तर मी एवढं तयारी केली. कशी वाटली तुला कसं वाटलं? मी तुला आधी सांगितलं होतं की मी काही जास्त करणार नाही, फक्त जेवणासाठी मला बोलवलं वाटलं होतं. नव्हतं की एवढं सगळं असेल खूप मोठं खूप छान केलंय डेकोरेशन पण वेलकम पण खूप भारी केलंय जेवण पण खूप भारी होतं सगळंच भारी होतं एक्सपेक्टेड. एकदम एक्सपेक्ट नव्हतं एवढं असेल पण एक्सपेक्टेशन वरच केले खूप तर अक्षयला तर सेलिब्रेट आवडले. आम्ही खूप छान सेलिब्रेट केला आमचा अधिक मास. नक्कीच व्हिडिओ आमच्या इंस्टाग्राम वर बघा. आणि हा ब्लॉग मी आता इथे संपवते. आणि याच्यानंतर आम्ही काय केलं, अक्षयला कोल्हापूर मध्ये आम्ही कुठे कुठे गेलो वगैरे तर काय एक्सप्लोर केलं टाकू, बरोबर. हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाकणार आहे. तर स्टे ट्यून आणि लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब. बाय.